नमस्कार शेतकरी मित्रांनो, अर्जुन ॲग्रो सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बाबुळगाव येथील गणेश शिंदे या शेतकऱ्यासोबत आहोत. मी सांगू इच्छितो की आमच्या गावातील गणेश शिंदे यांचं MSc ॲग्री राहुरी विद्यापीठातून झालेलं आहे. ते आपल्याला थोडी माहिती सांगतील. याबद्दल आपण सर्व शेतकरी ऐकून घेऊयात. मला सांगा, शेतकऱ्यांनी ड्रोन फवारणी केली पाहिजे का? शेतकऱ्यांनी आता ड्रोन फवारणीकडे वळायला पाहिजे, कारण मजुराची टंचाई भरपूर झालेली आहे आज सध्या. आणि ड्रोन फवारणीद्वारे आपल्याला एक 7 ते 10 मिनिटात आपण 1 एकरभर क्षेत्र फवारू शकतो. आणि ह्याच्यामध्ये औषधाची पण बचत होते. 20 ते 30% औषधाची आपल्या शेतकऱ्यांची बचत होते. आपल्याला शेतकऱ्यांना विषबाधा ही होण्याची शक्यता असते फवारताना, आपण काळजी घेत नाही तर ड्रोन मधून ती पण आपली शक्यता टळते. आणि नंतर उंच पिकामध्ये आपल्याला फवारणी आपण करू शकत नाही, तर त्याच्यामध्ये पण ड्रोनने आपण फवारणी करू शकतो. ऊस, मका अशा पिकामध्ये त्या ड्रोनद्वारे फवारणी करू शकतो आपण. माझं म्हणणं असं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचं मला असं म्हणणं येतं की शेतकरी म्हणतात एका एकरासाठी आम्ही 200 लिटर पाणी फवारतो. 200 लिटर पाणी फवारण्यातून जो आपल्याला रिझल्ट भेटतो तो ड्रोन फवारणीतील 10 लिटर पाण्यातून रिझल्ट भेटू शकतो का आपल्याला? मिळतो ना, कारण ड्रोन फवारणीद्वारे आपले हे पाण्याचे कण आहेत ना, ते अतिशय मायक्रो कणामध्ये ते फवारते, त्याच्यामुळं ते कॉन्सन्ट्रेशन बरोबर होते औषधाच्या, आणि ड्रोन रिझल्ट चांगला येतोय. आणि दुसरा मुद्दा म्हणजे ड्रोन फवारणीतून जो सरफेस एरिया असतो कुठल्याही पिकाचा, पूर्ण सरफेस एरिया कव्हर होतो आणि कव्हरेजही चांगल्या प्रकारे भेटत असल्यामुळे त्याचं काय अशी मला पण वाटतं की अशी काय अडचण येत नसावी शेतकऱ्याला की आम्ही 200 लिटर पाणी फवारलं पाहिजे असं म्हणून. बरोबर आहे. आपण एकराला जे 200 लिटर पाण्यामध्ये जे प्रमाण टाकतो तेच 10 लिटर पाण्यामध्ये प्रमाण टाकलं तर कॉन्सन्ट्रेशन बरोबर होते त्या औषधाचं. आणि त्यानुसार 1 एकरचं बरोबर आपल्याला फवारणी होते आणि आपल्याकडून औषध कमी जास्त पण होत नाही. शेतकऱ्याकडून काय होतंय, कमी जास्त होते औषध. 200 लिटर पाण्यामध्ये आपण कधी जास्त पंप फवारतो, कधी कमी पंप फवारतो. ह्यानं बरोबर 1 लिटरचं 10 लिटर मध्ये केलं 1 लिटरचं 1 एकरभर बरोबर होती फवारणी. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असं होतं की पाऊस काळ जास्त झालेला असतो किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतात जाऊन पंपाद्वारे, पाटी पंपाद्वारे किंवा पेट्रोल पंपाद्वारे फवारणी करणं शक्य होत नाही. तर तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? जास्त पाऊस झाल्यानंतर आपल्या शेतीमध्ये चिखल असतो, चिखलामध्ये आपल्याला फवारणी करायला येत नाही, त्यावेळेस ड्रोनचा उपयोग होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्षी 4 ते 5 शेतकऱ्याची साप चावून किंवा विंचू चावून काय असं काहीतरी दुखापत होते शेतकऱ्यांना, तर ती पण आपण ड्रोनद्वारे वाचवू शकतो. म्हणजे एकंदरीत ह्यामध्ये शेतकऱ्याचा भरपूर फायदा आहे. शेतकऱ्याचा भरपूर फायदा आहे. नवीन तंत्रज्ञानाबरोबर शेतकऱ्यांना जुळवून घ्यायला पाहिजे आता नवीन युगामध्ये. त्याच्यामुळे माझा सल्ला असा आहे की शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे फवारणी करावी. ठीक आहे. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि माझ्या अनुभवातूनच मी सांगत आहे तुम्हाला. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही नवीन तंत्रज्ञान जेव्हा आपण आत्मसात करतो त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आम्ही जुन्या पद्धतीने आतापर्यंत करत आलो आहोत, जुन्या पद्धती आम्ही सोडून तुमच्या नवीन पद्धतीकडे का जावं? म्हणजे बरेच शेतकरी जे सुशिक्षित शेतकरी जे आहेत त्यांना कळतं, पण ज्या शेतकऱ्यांना माहिती नसते ते शेतकरी काय म्हणतात की बाबा आम्ही ड्रोनद्वारे फवारणी का करावी, आम्ही पहिल्या पद्धती आमच्या काय चुकीच्या आहेत. तेच की, आता जुन्या काळामध्ये आपल्याला मजुराची भरपूर अवेलेबल होते मजूर. आता आपल्याला एक मजूर मिळत नाही शेतीमध्ये. आणि दिवसाचं 700 रुपयाचं जे काम आहे आपलं दिवसभराचं, ते आपलं 10 मिनिटात काम व्हायला लागलंय. हो बरोबर. आणि मजुराची टंचाई आपण सगळं फायदे आता सांगितलेलं आहेत की. मजूर टंचाई आहे, पुन्हा औषधाची बचत होते आपल्या. उंच पिकामध्ये आपल्याला फवारायला विषबाधा होत नाही आपल्याला. आणखी साप विंचू ह्याचं काय आपल्याला म्हणजे भीती राहत नाही. बरं, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. वेळेची सर्वात महत्वाची म्हणजे वेळेची बचत होती आपल्या. आणि कॉन्सन्ट्रेशन पण बरोबर म्हणजे ते वैज्ञानिकांनी ह्याच्यावर ट्रायल घेतलेले आहे, ही काय असं डायरेक्ट आलेलं नाही. माझा एक असा प्रश्न आहे की बरेचसे शेतकरी मला विचारतात की बाबा आपण ड्रोनद्वारे फवारणी करतो, 200 लिटरचं औषध आपण 10 लिटरला टाकतो, तर अशा फवारणी केल्यामुळे आमच्या पिकावर स्क्रॉचिंग येते का, किंवा स्क्रॉचिंग यायची भीती आहे का आमच्या पिकाला? स्कॉर्चिंग म्हणजे काय होतं माहित आहे का, जर एकाच ठिकाणी जास्त औषध पडलं, त्याच्या प्रमाणापेक्षा जर जास्त पडलं तर अशा वेळेस स्कॉर्चिंग पिकामध्ये येऊ शकते. पण ड्रोन फवारणारा पायलट जो असतो तो प्रशिक्षित असेल तर ती पण समस्या येणार नाही, कारण एका ठिकाणी जर जास्त वेळ ड्रोन थांबला तर स्कॉर्चिंग होणारच आहे. आणि आपल्या साध्या पंपानं जर आपण फवारलं एका ठिकाणी जास्त फवारलं तर आपण ती स्कॉर्चिंग होतेच. बरोबर आहे. म्हणजे असं काय
एखादा प्रशिक्षित ड्रोन पायलट असेल तर स्क्रॉचिंगचा काही विषय येत नाही. प्रशिक्षित ड्रोन पायलट असला तर स्कॉर्चिंगचा पण काय प्रॉब्लेम येत नाही पिकावर. हा, मला अनुभव आहे. आतापर्यंत मी जेवढ्या शेतकऱ्यांची फवारणी केलेली आहे, अजून एकाही शेतकऱ्याकडून मला असा तक्रार आलेली नाही की आमच्या पिकावर स्क्रॉचिंग आलेली आहे किंवा दुसरा कुठला इश्यू त्यांना झालेला नाही आतापर्यंत. आपण आता सोयाबीन वरती आपल्या ड्रोनचा स्प्रे बघितलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं आपल्या ड्रोनचा स्प्रे? अतिशय चांगला स्प्रे झालेला आहे. फक्त एक काळजी घ्यायला पाहिजे, ड्रोनची जर हाईट थोडी म्हणजे जास्त घ्यायला पाहिजे, कारण सोयाबीन जर फुलोऱ्यामध्ये असलं हा, तर ड्रोनच्या प्रेशरमुळे ती फुलं वगैरे गळू शकतात. तुमच्या माहितीनुसार आपण पीक फवारताना ड्रोनची हाईट किती असायला पाहिजे पिकाच्या वरनं तुमच्या अंदाजे? 5 ते 6 फूट अंतरावरून फवारायला पाहिजे. बरेचसे शेतकरी मला म्हणतात की आमच्या पिकाला एकदम चिटकून एकदम घासून ड्रोन चालवा. मग त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की असा घासून ड्रोन चालवल्यावर जास्त औषध पडतं आणि वरनं ड्रोन चालवा तर कमी औषध पडतं. हे बरोबर आहे का चुकीचं आहे, तुम्ही सांगा जरा. त्या ड्रोनच्या प्रेशरमुळे बरोबर ते औषध आपल्या पिकाच्या पानावरती बरोबर पडतंय आणि त्याच्यामुळं 5 ते 6 फूट अंतरावरूनच फवारायला आपल्याला फायदा होतो. ओके, ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.